नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत या ठिकाणी निराधार योजनेमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे आणि हा बदल जो आहे आजपासून लागू आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हा बदल महत्त्वपूर्ण आहे। त्यासंबंधीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। जातं त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सुद्धा थेट लाभ जे आहेत या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचा जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आहे 13 मार्च 2024 रोजी या ठिकाणी उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळांचे या ठिकाणी अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जे आहे 13 मार्च 2024 रोजी या ठिकाणी करण्यात आलेले। वैद्यकीय शिक्षण असेल, विशेष सहाय्यक मंत्री असेल हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना आता थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट आधार कार्डवर आता हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जवळपास 15,97,116 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 29,62,015 असे एकूण 45,59,131 इतके एवढे लाभार्थी आहेत। या योजनेचा लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते आणि या संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आधार संलग्न बँक खात्यामध्ये लवकरच करण्यात येणार आहे। या ठिकाणी बघितलं तर ही वेबसाईट आहे। या वेबसाईटच्या माध्यमातून तुमचं बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे की नाही ती सुद्धा तुम्ही चेक करू शकणार आहात। यासंबंधीची अधिक माहिती पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये तुमचं लॉग इन कसं करायचं, त्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले की नाही असे कसे चेक करायचे यासंबंधीचा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथं सामने जय हिंद जय महाराष्ट्र।